गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट स्टडी केलं होतं. मग रिफ्लेक्शनमध्ये आपण इम्पॉर्टंट स्टडी केलं होतं ते म्हणजे इमेज रिफ्लेक्शन बाय प्लेन मिरर. त्याच्यामध्ये इमेज फॉर्मेशन बाय प्लेन मिरर वगैरे आपण पॉईंट स्टडी केले होते. लिनियर मॅग्निफिकेशन स्टडी केलं होतं. लिनियर मॅग्निफिकेशनचे डिफरंट फॉर्म्युले आपण स्टडी केले होते. आज आपल्याला स्टडी करायचं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगतो. वेन रे ऑफ लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम then it will appears to be deviate from its original path. This phenomenon is called as refraction of light. आता इथे बघा मी ड्रॉ केलं आहे. हे एक मीडियम आहे, ह्याला आपण मीडियम 2 म्हणूयात. दिस इज मीडियम 1. लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम मीडियम 1 टू मीडियम 2. When light travel from medium 1 to medium 2, it will bend from its original path. It will bend from its original direction. This phenomenon is called as refraction of light. आता इथे बघा हा इन्सिडेंट रे आहे, बरोबर आहे. आणि मी डॉटेड लाईननं जी शो केले, दिस इज ओरिजिनल डिरेक्शन ऑफ लाईट. अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ नॉर्मल, इट इज अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ सरफेस with interface, it is called as angle of glancing or grazing angle. Angle made by refracted ray with normal, it is called as angle of refraction. Angle made by refracted ray with original direction of light, it is called as angle of deviation. आणि angle of deviation असतो डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर. आपण काल रिफ्लेक्शनसाठी डेव्हिएशन स्टडी केलं आहे. इन केस ऑफ रिफ्लेक्शन डेव्हिएशन असतं 180 मायनस 2i किंवा 180 मायनस 2r. तर रिफ्रॅक्शनच्या केसमध्ये डेव्हिएशन असतं आय मायनस आर. लक्षात आलं. सो वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम, इट विल ॲपियर्स टू बी डेव्हिएट फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. दिस इज नथिंग बट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता इथे बघा ही दोन मीडियमना सेपरेट करणारी बाँड्री आहे, बरोबर आहे. तर या बाँड्रीला म्हणतात इंटरफेस. रिफ्रॅक्शन असतं इट टेक्स प्लेस ॲट इंटरफेस सेपरेटिंग टू मीडिया. इंटरफेस म्हणजे बाँड्री. ओके. आता आपल्याला स्टडी करायचे केसेस ऑफ रिफ्रॅक्शन. वेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, हा इन्सिडेंट रे. वेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम rarer medium to denser medium, it bend towards normal. ओके. ज्या वेळेला रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करतो फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम, देन इट विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल. वेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, ही नॉर्मल. रे ट्रॅव्हल करतोय फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम, then it bend away from normal. Okay, these are cases of refraction. And when ray of light incident normally, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. नॉर्मल इन्सिडन्स याचा अर्थ रे ट्रॅव्हल करतोय पॅरलल टू नॉर्मल, देअरफॉर अँगल ऑफ इन्सिडन्स झिरो झाला. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑल्सो झिरो. कळलं का. नॉर्मल इन्सिडन्स आहे तर त्यावेळेला अँगल ऑफ इन्सिडन्स 90 म्हणायचं नाही. अँगल ऑफ इन्सिडन्स नॉर्मल इन्सिडन्स असेल तर रे ट्रॅव्हल करतो पॅरलल टू नॉर्मल. अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. आता नॉर्मल इन्सिडन्स असेल तर रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करतो पॅरलल टू नॉर्मल, देअरफॉर अँगल ऑफ इन्सिडन्स झिरो. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑल्सो झिरो. सो when a ray of light incident normally, then it will travel along same path without any deviation. It travels straight without any deviation. So these are three cases of refraction. पहिली केस कोणती लक्षात आलं. when ray travel from rarer medium to denser medium, then it bend towards normal. when ray travel from denser medium to rarer medium, then it bend away from normal. And when ray incident normally, then angle of incidence 0, angle of refraction 0. Ray will travel along same path
विदाउट एनी डेविएशन. दीज आर 3 केसेस ऑफ रिफ्रॅक्शन. मग आता आपल्याला स्टडी करायचे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे वेगळं नाही आहे, हे 10thला तुम्हाला झालं आहे, तेच आपण एकदा रिवाईज करतो आहे, कारण हे NCERTमध्ये मात्र अगदी डिटेलमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला एव्हरी पॉईंट डिस्कस करायचा आहे. आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पहिला लॉ आहे रेशो ऑफ किंवा असं म्हणूयात इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन सेम प्लेन. ओके, फर्स्ट लॉ कोणता आहे? इन्सिडंट रे, refracted ray and normal lies in same plane. Second, for given pair of medium, ratio of sine angle of incidence to sine angle of refraction is always constant. कळलं? For given pair of medium, ratio of sine angle of incidence to sine angle of refraction is always constant. मी काल रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियमबद्दल सांगितलं आहे. ज्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा डेन्सिटी कंपॅरेटिव्हली स्मॉल असेल ते रेअरर मीडियम झालं. ज्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा डेन्सिटी कंपॅरेटिव्हली लार्ज असेल ते झालं डेन्सर मीडियम. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. Refractive index, it is a ratio of speed of light in air or vacuum to the speed of light in given medium. लक्षात आलं? म्यू इज इक्वल टू सी अपॉन व्ही. सी हा सिम्बॉल यूज करायचा फॉर स्पीड ऑफ लाईट इन एअर मीडियम किंवा व्हॅक्यूम. ओके, हा सिम्बॉल स्टँडर्ड सिम्बॉल आहे. सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एअर किंवा स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. सो refractive index is a ratio of speed of light in air to speed of light in given medium. फॉर एक्झाम्पल सपोज करा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आपल्याला सांगायची आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज अ रेशिओ ऑफ स्पीड ऑफ लाईट इन एअर टू द स्पीड ऑफ लाईट इन ग्लास. सपोज करा वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगायची आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज नथिंग बट स्पीड ऑफ लाईट इन एअर टू द स्पीड ऑफ लाईट इन वॉटर. क्लिअर झालं? मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला स्टडी करायचे तो म्हणजे वेव्ह नंबर. वेव्ह नंबर ह्याचा सिम्बॉल न्यू बार. नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट इन युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. युनिट डिस्टन्स म्हणजे 1 मीटर डिस्टन्स. 1 मीटर डिस्टन्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या लाईट वेव्स यांना म्हणायचं वेव्ह नंबर. नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट इन युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. युनिट याचा अर्थ 1 असतो. सो 1 मीटर डिस्टन्स असेल किंवा 1 सेंटीमीटर डिस्टन्स असेल युनिट डिस्टन्स, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या वेव्स त्याला म्हणतात वेव्ह नंबर. अँड मॅथमॅटिकली वेव्ह नंबर इज रिसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. वेव्हलेंथचा सिम्बॉल लॅम्बडा असतो. सो न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. न्यू बारचा अजून एक फॉर्म्युला यूज करतात, न्यू बार इज इक्वल टू एल अपॉन लॅम्बडा असं यूज केलं तरी चालतं. जर युनिट डिस्टन्स असेल तर फॉर्म्युला कोणता घ्यायचा? 1 अपॉन लॅम्बडा. अदर दॅन युनिट डिस्टन्स असेल तर फॉर्म्युला घ्यायचा एल अपॉन लॅम्बडा. लक्षात आलं? याचं युनिट असतं पर मीटर, म्हणजे मीटर रेज टू -1. सो नंबर ऑफ वेव्स प्रेझेंट इन युनिट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. मॅथमॅटिकली वेव्ह नंबर इज रिसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. देअरफॉर न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन वेव्हलेंथ. सो न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा फॉर युनिट डिस्टन्स. फॉर गिवन डिस्टन्स न्यू बार इज इक्वल टू एल अपॉन लॅम्बडा. क्लिअर झालं? मग आता आपल्याला स्टडी करायची ती म्हणजे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी RI असा सिम्बॉल यूज केला तरी चालतो.
आता नीट लक्ष द्या. हे मीडियम 2, हे मीडियम 1. जनरली डेन्सर मीडियम असतं त्याला सफिक्स 2 यूज करायचा आणि रेरर मीडियम असतो त्याला सफिक्स 1 यूज करायचा. आता रे ऑफ लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेरर मीडियम टू डेन्सर मीडियम. आता तो रेरर टू डेन्सर जात असेल देन इट विल बेंड टुवर्ड्स नॉर्मल. मग रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशी लिहायची बघा. ज्या मीडियममध्ये लाईट एंट्री करते ते कायम बेसला लिहायचं. म्हणजे 2 कुठे आलं, लाईट कोणत्या मीडियममध्ये एंट्री करते, मीडियम 2मध्ये एंट्री करते, त्यामुळे इथे खाली 2 आलं. आणि ज्या मीडियममधून आले ते हे 1 आलं. आणि रीड करताना बॉटम टू टॉप ह्याला रीड करायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. कळलं. ज्या मीडियममध्ये लाईट एंट्री करते तो कायम बेसला घ्यायचा, ज्या मीडियममधून आले लाईट तो कायम टॉपला घ्यायचा. आणि रीड करताना बॉटम टू टॉप तर हे आलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. सपोज करा मी असं लिहिलं असेल म्यू ए बी, तर लाईट ए मीडियममध्ये एंट्री करते आणि ते आले कुठून, मीडियम बीमधून आले. कळलं. आणि याला रीड कसं करायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. सपोज करा लाईट मीडियम वायमध्ये एंट्री करते तर खाली वाय आलं, आणि ती मीडियम एक्समधून आले तर वर एक्स आलं. आणि ह्याला रीड कसं करणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज μ2 अपॉन μ1. हा फॉर्म्युला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 फॉर्म्युला काय आला, μ2 अपॉन μ1. जो बेसला असतो तो कायम न्यूमरेटरमध्ये घ्यायचं आणि जो टॉपला असतो त्याला कायम डिनॉमिनेटरला घ्यायचं. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इट इज μ2 अपॉन μ1. आता μ2 म्हणजे C अपॉन V2, स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 2. आणि μ1 म्हणजे C अपॉन V1, स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन मीडियम 1. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 हे आलं V1 अपॉन V2. हे पहिलं रिलेशन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज μ2 अपॉन μ1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इट इज V1 अपॉन V2. आता व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला असतो व्हिलॉसिटी इज फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. सो व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला असतो एन इंटू लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. आता एक लक्षात ठेवा, जरी मीडियम चेंज झालं तरी फ्रिक्वेन्सी कधी चेंज होत नसते. फक्त काय चेंज होतं, वेवलेंथ, स्पीड हे चेंज होतात. फ्रिक्वेन्सी ऑलवेज रिमेन्स अनचेंज. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. आता V1ला कसं लिहिणार, एन इंटू लॅम्बडा 1 अपॉन एन इंटू लॅम्बडा 2. देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. हे अजून एक रिलेशन. ओके. आता लॅम्बडा 1 म्हणजे 1 अपॉन μ1 बार वेव नंबर, लॅम्बडा 2 म्हणजे 1 अपॉन μ2 बार वेव नंबरच्या टर्ममध्ये. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 लॅम्बडा 1 म्हणजे 1 अपॉन μ1 बार डिवायडेड बाय 1 अपॉन μ2 बार. देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज μ2 बार अपॉन μ1 बार. हा अजून एक फॉर्म्युला. ओके. सो दिस इज रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. आता याच्यावरनं आपल्याला स्नेल्स लॉ सांगायचं आहे. तुम्ही 10thला स्नेल्स लॉ स्टडी केला असेल. सो फॉर गिवन पेअर ऑफ मीडियम रेशो ऑफ साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इट इज इक्वल टू रिलेटिव्ह
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दिस इज स्नेल्स लॉ. लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि स्नेल्स लॉमध्ये काय डिफरन्स आहे? फॉर गिवन पेअर ऑफ मीडियम रेशो ऑफ साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट. हा लॉ ऑफ रिफ्लेक्शन झाला. ते कॉन्स्टंट म्हणजे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते, हे स्नेल्सनं सांगितलं होतं. हा स्नेल्स लॉ झाला. सो फॉर गिवन पेअर ऑफ मीडियम रेशिओ ऑफ साइन अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इट इज रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता लक्ष द्या. वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम काय काय होतं बघा. वेवलेंथ ऑफ लाईट डिक्रीजेस. लाईट रेअरर टू डेन्सर ट्रॅव्हल करत असेल तर वेवलेंथ डिक्रीज होते. वेव स्पीड डिक्रीज होतो. वेव नंबर इन्क्रीज होतो आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते. वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम वेवलेंथ डिक्रीज होते. देन व्हिलॉसिटी किंवा स्पीड ऑफ वेव डिक्रीज होतो. वेव नंबर इन्क्रीज होतो. फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम देन वेवलेंथ इन्क्रीजेस. वेव स्पीड इन्क्रीजेस. वेव नंबर is a reciprocal of wavelength, so wave number decreases, frequency remains constant. क्लिअर झालं? हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आपल्याला न्यूमरिकलसाठी लागणार आहेत. सो वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम, वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम वेवलेंथ डिक्रीज होते. वेव स्पीड when light travel from denser medium to rarer medium wavelength increase होते. wave speed increase होतो. wave number decrease होतो. frequency remains constant. light travel from a rarer medium to denser medium then wavelength decreases. wave speed decreases. wave number increases and frequency remains constant. क्लिअर झालं? तर हे होतं रिलेशन ज्याच्यावर जेई नीटला क्वेश्चन असू शकतात. आता आपल्याला स्टडी करायचे प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ लाईट. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ light. Principle of reversibility of light. When light undergoes many reflection and refraction, when light undergoes number of reflection and refraction, then it retraces its original path. This phenomenon is called as principle of reversibility of light. When light undergoes number of reflection and refraction, then it retraces its original path. This phenomenon, this principle is called as principle of reversibility of light. डायग्राम बघा. हा ग्लास स्लॅब, ही नॉर्मल ड्रॉ केली. दिस इज incident ray. Incident ray is traveling from मीडियम 1 टू मीडियम 2. आता मीडियम 1 म्हणजे रेअरर मीडियम असणार, तर मीडियम 2 हे डेन्सर मीडियम असणार. सो लाईट ट्रॅव्हल फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम देन इट डेविएट फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. आता ह्या लाईटला मी काय केलं, दिस लाईट इज अलाउड टू फॉल ऑन मिरर नॉर्मली. आता लाईट मिररवर नॉर्मली इन्सिडंट झाले, याचा अर्थ मिररच्या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स 0 असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 0 असेल. हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन 0 असेल. मिररवर लाईट नॉर्मली इन्सिडंट झाले, नॉर्मल इन्सिडन्स असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स 0 झाला, अँगल ऑफ रिफ्लेक्शन 0 झाला. लाईट सेम पाथ रिट्रेस करेल. बघा
आता लाईट येताना रेअरर टू डेन्सर आली, या पॉईंटला रिफ्रॅक्शन झालं, रिफ्रॅक्शन नंतर लाईट बेंड झाली टुवर्ड्स नॉर्मल. आता ही बेंड झालेली लाईट आहे ती मिररवर फॉल झाली. आता मिररवर इन्सिडंट होताना ती नॉर्मली इन्सिडंट झाले. जर नॉर्मल इन्सिडंट्स असेल तर रिफ्लेक्शनच्या केसमध्ये लाईट पार्ट रिट्रेस करते, म्हणजे आता लाईट अशी ट्रॅव्हल करणार. या पॉईंटला आल्यानंतर लाईट डेन्सर टू रेअरर ट्रॅव्हल करणार आहे. सो ऑब्वियसली इट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल आणि लाईट या पाथनं ट्रॅव्हल करेल. मी काय म्हणतो लक्षात आलं का? पहिल्यांदा लाईट रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये ट्रॅव्हल झाली. ती रेअरर टू डेन्सर जाताना बेंड झाली टुवर्ड्स नॉर्मल. दिस लाईट इज अलाउड टू फॉल ऑन प्लेन मिरर नॉर्मली. आता प्लेन मिररवर नॉर्मली इन्सिडंट झाले लाईट, त्यामुळे अँगल ऑफ इन्सिडंट 0 असेल, अँगल ऑफ रिफ्लेक्शन 0 असेल. आणि मिररच्या केसमध्ये नॉर्मल इन्सिडन्स असेल तर लाईट सेम पाथ रिट्रेस करते बॅकवर्ड डिरेक्शनला. मग लाईट त्याच पाथनं पुन्हा ट्रॅव्हल झाली आणि इंटरफेसला आली. आता इंटरफेसला आल्यानंतर लाईट डेन्सर टू रेअरर ट्रॅव्हल करते. सो इट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. बरोबर आहे. मग पहिली केस बघा, लाईट सेकंड मीडियममध्ये एंट्री करते. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 इज इक्वल टू येणार साईन आय अपॉन साईन आर. आता सेकंड केससाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 2 हे येणार. आता सेकंड केसला ज्यावेळेला लाईट ट्रॅव्हल करते त्यावेळेला अँगल ऑफ इन्सिडन्स आर असणार आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आय असणार. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 2 इज इक्वल टू साईन आर अपॉन साईन आय. मग दोघांना मल्टिप्लाय करतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2 इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 हे आलं साईन आर अपॉन साईन आय इंटू साईन आय अपॉन साईन आर. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2 इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज इक्वल टू 1 आलं. देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2 इज 1 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1. तर ह्या दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतात, 1 विथ रिस्पेक्ट टू 2 अँड 2 विथ रिस्पेक्ट टू 1. दीज आर रिसिप्रोकल ऑफ ईच अदर. कळलं? किंवा त्यांचा प्रॉडक्ट किती असतो? 1 असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 दीज आर रिसिप्रोकल ऑफ ईच अदर. किंवा त्यांचा प्रॉडक्ट असतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू 2 अँड 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज ऑलवेज इक्वल टू 1. आता पुढचा पॉईंट, रिफ्रॅक्शन थ्रू मल्टिपल मीडियम. रिफ्रॅक्शन थ्रू मल्टिपल मीडियम. आता बघा, मी डिफरंट मीडियम यूज करतोय. हे वॉटर आहे, हे ग्लास आहे आणि हे एअर आहे. मी डिफरंट मीडियम यूज केलेत. सो लाईट ट्रॅव्हल करते फ्रॉम एअर टू ग्लास. पुन्हा लाईट ट्रॅव्हल करते लाईट ट्रॅव्हल करते फ्रॉम एअर टू वॉटर. त्यानंतर लाईट ट्रॅव्हल करते फ्रॉम वॉटर टू ग्लास आणि फायनली वॉटर टू एअर. बरोबर आहे. मग पहिल्या केसमध्ये लाईट वॉटरमध्ये एंट्री करते, आले कुठून? एअरमधून आले. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर
विथ रिस्पेक्ट टू एअर इज इक्वल टू आलं साईन आय अपॉन साईन आर. बरोबर आहे. हा अँगल आय, हा अँगल आर, तर ऑब्वियसली हा अँगल देखील आर होणार. किंवा ठीक आहे, हा अँगल R1 घेऊयात, म्हणजे हा अँगल देखील R1 येणार आणि ह्याला मी R2 घेतो. ओके. आता सेकंड केसमध्ये लाईट ट्रॅव्हल करते फ्रॉम वॉटर टू ग्लास. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर हे आलं साईन आर अपॉन साईन R1. थर्ड केसमध्ये लाईट ट्रॅव्हल करते फ्रॉम ग्लास टू एअर. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, आता लाईट एअरमध्ये एंट्री करते म्हणजे एअर खाली येणार. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास हे आलं साईन R1 अपॉन साईन R2. ओके. तिघांना मल्टिप्लाय करूयात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर into refractive index of glass with respect to water into refractive index of air with respect to glass हे आलं साईन आय अपॉन साईन आर इंटू साईन आर अपॉन साईन R1 इंटू साईन R1 अपॉन साईन R2. साईन आर कॅन्सल झालं, साईन R1 कॅन्सल झालं. सो हे आलं साईन आय अपॉन साईन R2. आता डायग्रॅम बघा. या पॉईंटला लाईट इमर्ज झाले, बरोबर आहे, आणि ग्लास स्लॅब असेल तर ग्लास स्लॅबच्या केसमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स असतो. बरोबर आहे ना. हे तुम्ही 10th स्टडी केलं असेल. अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स, म्हणजे R2 इज इक्वल टू आयच असणार. अँगल ऑफ इन्सिडन्स इज, आता या केसमध्ये बघा डायग्राम बघा, R2 हा अँगल ऑफ इमर्जन्स आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स असतो. मग मला मिळालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर into refractive index of glass with respect to water into refractive index of air with respect to glass is equal to sin I upon sin I. मी sin I का घेतलं लक्षात आलं, कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू काय असतो, अँगल ऑफ इमर्जन्स असतो. आपला रे इथे इमर्ज झाला आहे, त्यामुळे R2 हा इमर्जंट रे आणि नॉर्मलमधला अँगल आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इमर्जन्स. मग हे कॅन्सल झालं. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इंटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज इक्वल टू आलं 1. लक्षात आलं. मग ह्याच्यावरनं मला लिहिता येईल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ refractive index of glass with respect to water is equal to refractive index of glass divided by refractive index of water. तर हा आपला फायनल फॉर्म्युला. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे बघा, आपण अँगल ऑफ इन्सिडन्स होता, अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स, ग्लास स्लॅबच्या केसमध्ये दोन अँगल सेम असतात. आता या केसमध्ये R2 हा अँगल ऑफ इमर्जन्स आहे, बरोबर आहे. इमर्जंट अँगल आणि अँगल ऑफ इन्सिडन्स हे दोघं सेमच असतात, त्यामुळे मी R2ला आय कन्सिडर केलं. असं केल्यानंतर ह्या 3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत, ह्यांचा प्रॉडक्ट 1 आला. मग त्याच्यावरनं मी लिहिलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. लक्षात आलं. अजून आपलं रिफ्रॅक्शन चालू झालं आहे.
रिफ्रॅक्शन ऑफ पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिकच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं ह्या टॉपिकचं प्रिपरेशन आज मी व्हिडिओ सेंड केला तर लगेच आजच्या आजच प्रिपरेशन करून घ्या. ठीक आहे, थांबूया.